आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चल तू इथं आता कशाला आलायस? अहो मॅडम, जरा आधी तुम्ही तिथं समजांसमोर माझा अपमान करून भागलं नाही म्हणून इथं साहेबांकडे चुगली करायला आलायस? अहो आधी काय म्हणतोय ते ऐकून तर. काय ऐकायचंय तुझं? माझा सतत अपमान करायला मजा येते ना तुला? अहो मॅडम, सत्य इथं तू गप. काय झालं? कसला आरडाओरडा चाललाय? कशाला चिडचिड करताय वाघमारे? साहेब, मी याच्या मम्मी साहेबांची जाहीररित्या माफी मागितली, तरी बी तुमच्याकडे तक्रार करायला आलाय. काहीतरी गैरसमज होतोय वाघमारे. हे तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. हा या तुम्ही, मी बघतो काय ते. या तू ह्यांची माफी मागणार होतस, मागा माफी. बलमा, जेव्हा आपली चूक असेल ना तेव्हा मागायची मा. अरे आपण गुंड नाही, सोशल वर्कर आहे. बरं चल निघू आता. त्या वकिलांना स्टेटमेंट द्यायचं आहे. एकदाच काय ते संपून टाकू. आता कशाला रडताय वाघमारे? हे बघा, सत्यानं पण मला सांगितलं तुम्ही मम्मी साहेबांची माफी मागितली ते, आणि म्हणूनच तुमचं निलंबन रद्द करतोय मी. साहेब, अरे थँक्यू साहेब. बरं ठीक आहे, इथून पुढे अशा चुका करू नका. कामाला लागा. रामरे, जरा मंजूला फोन लाव ग, बघ काय चाललंय ती. कशाला? आता ती घरी येईल तेव्हा विचारूच की. माझं काय ऐकायचं नाही असं ठरवलंयस वेग तू? हा, आहे तू सारखी काळजी करत राहतीस ना, ते मला अजिबात नाही आवडत बघ. काळजी करणं काही वाईट आहे वे? आई, 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 काय ग? आई, काय झालं म्हणजे? थांब सांगते. हे घे पेढे. अगं पेढे कसले? अगं मी म्हणलं होतं ना नोकरी परत मिळून दाखवीन, मिळाली नोकरी. म्हणजे इतर लय आनंदाची बातमी दिलीस बघ तू. आमरे, हे घे पेढा. माझ्या आधी तू पेढा खा. तिथे मी लय खुश आहे तुझी नोकरी परत मिळाली म्हणून. पण तुझी चूक नसताना तू माफी मागितलीस ना, ते नाही आवडलं मला. आमरे, इसर आता ते. कसल्या खुशीत पेढ खात्या त्या मायाली की? आत्या, हे घे पेढा. मला माझी नोकरी परत मिळाली. तुझं ही नोकरीचं कौतिक आहे ना, तुझ्या जवळच ठेव. तुझा तो बलम्या आला होता आज घरला. कोण आलं होतं? अगो बया 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 बया, किती गरीब गायवानी तोंड केलंय ग. हे बघ, म्हणजे तुझ्या ह्या साध्या चेहऱ्यानं का नाही तुझ्या ह्या बनीला आणि तुझ्या आईला खोळी कर. मला न ग, तुझा बलम्या आज तुला भेटाय आला होता आणि जाताना आम्हाला गायब करायची धमकी देऊन गेलाय. पण तो इथं कधी आला होता? तुम्ही तिघी नव्हतासा का नाही घरात, तवा आला होता. हा,
मला आत्ता कळलं तुम्ही तिघी घरात नसताना तो का आला होता. मला पक्क ठाव आहे तुम्ही तिघी जणी त्याला पुढं करून आम्हाला घाबरावताय. आम्ही असं का करू आत्या? कारण तुला डीजे बरं लगीन करायचं नाही म्हणून. त्याच्यासाठी एवढं कशाला करू आम्ही? आणि या ठोंब्याशी लग्न ना दीदी नाईलाजाने करतीये. ए चिचकुळे, तू कशाला का मध्ये मध्ये बोलतीस? तुझ्या भनी बरं बोलते ना मी, मग मध्ये मध्ये तोंड घालू नगस. आते खरंच आम्ही असं काहीच केलं नाहीये. नाही 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 नाही, आता माझा तुमच्या कुणावरच भरोसा नाही. त्याच्यामुळे मी पक्क ठरवलंय आता डीजेचं आणि मंजीचं कोर्ट मॅरेज करायचं. त्याच्यामुळं म्हणजे तुझी कागदपत्र दे. आजच्या आज त्या वकिलाकडे जाते आणि रजिस्टर करून येते. दादा, अरे ए दादा, बघतोयस नका र? अरे तुझं घर सांभाळणाऱ्या तुझ्या या बहिणी बरोबर तुझी बायको, तुझ्या या पोरी कशा वागते त्या बघतोयस नका? अरे मी समजा करत्या कुणासाठी करत्या र? तुला वचन दिलं म्हणूनच करत्या नका? मला पक्क ठाव होतं तुझं आणि त्या बलम्याचं काय तर झंगाट हाय. त्याच्यामुळेच तू कागदपत्र द्यायला घाबरतेस. वंस, मी माझ्या लेकीवर उगाच भलते सलते आरोप करू नका. होय ना? मग तिला कागदपत्र द्यायला सांग. भलता चलता आरोप. दिदे, तुला काय एक गरज नाही ही कागदपत्र देऊन स्वतःला प्रूव्ह करायची. अगं नग करूस असं. दिदी ऐक की अगं. डीजे चल चलो. म्हणजे अगं पोरग तुझ्या मागे हात धुवून कशा पायी लागलाय ग? बघ की, एकतर आत्याच्या डोक्यात लग्नाचा विषय गेला होता. आता त्यो आलाय तर परत तिच्या डोक्यात हे भूत आले. हो, ते विवाह नोंदणी कार्यालय कुठं आहे? हु आर यू? आणि असं डायरेक्ट आत कसा आला? लाज नाही वाटत? एक मिनिट. काय म्हणाला? लाज नाही वाटत असं डायरेक्ट आत यायला? यात लाज वाटण्यासारखं काय आहे? शटअप. वकिलांचं ऑफिस आहे हे, जरा तरी मॅनर्स ठेवा. ते विवाह नोंदणीचं कार्यालय कुठं आहे ते जरा सांगता का? कोणाचं लग्न आहे? डीजेच. कोणाचं? माझं. अरे कशाला रे कोणाचं आयुष्य बर्बाद करतोय? हा? काय म्हणाला? काय नाही, सरळ बाहेर जा. जिन्यावरून उजवीकडून वरच्या बाजूला तिसरी खोली. सरळ बाहेर जा. जिन्यावरून वरच्या बाजूला उजवीकडं तिसरी खोली. हा, लक्षात आहे. सरळ बाहेर जा. जिना
जिन्यावरून वरच्या बाजूला तिसरी खोली. सत्य हे बोका इथं असू दे सोड. साहेब येऊ का आत? या बसा. यात तिथं चेक नाक्यावर असणाऱ्या 2 हवालदारांचं स्टेटमेंट आहे. बघू. धन्यवाद. अरे याने तर बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत. या जोरावर जामीन तर मिळेलच, शिवाय सुटकाही होऊ शकते बरं का. मग तर लईच भारी काम झालं. आणि तसं बी आमचं तात्यासाहेब कुठल्या निर्दोष व्यक्तीला लटकूच देणार नाहीत. आणि त्यातल्या त्यात गरीब माणसाला तर नाहीच नाही. बरं ठीक आहे, मला दुसऱ्या केससाठी निघायचंय, मी निघतो. ठीक आहे साहेब. सत्या साहेब, ते हाफ चड्डीव पोरगं आलं होतं ते काय म्हणत होतं? त्याची नक्की काय केस आहे? त्याची कसली आली आहे केस? केसचा त्याचा काय संबंध? तुम्ही ओळखता का त्याला? नाही हो, विवाह नोंदणीचं कार्यालय कुठे विचारायला आला होता. लग्न करतोय आता, थोडक्यासाठी लग्न करून काय उपयोग. जाऊ दे, काय काय जणी येतात. कराय ठीक आहे साहेब, येतो. चालेल. सत्या कन्फर्म हे मंजू आणि बोकेचं रजिस्टर लग्न करायला असणार आहे. जाऊ दे सोड, आपण निघूया. अरे असं कसं निघूया? तुझ्या लग्नाचा बारी जोला त्या पुरगीनं आणि आपण काहीच न करता निघायचं. बलमा, मला आता ह्यो विषय जास्त ताणायचा नाही. आणि तिनं माफी मागितली आहे ना, त्यासनी काय करायचं ते करू दे. अरे तिची चूक होती म्हणून माफी मागितली, काय उपकार करते आपले होती. हे बघ सत्या, माफीचा विषय संपलाय, लग्नात अजून बाकी आहे की. असं नाही सोडायचं त्यासनी. तिने तुझा अपमान नाही, तुझ्या पुऱ्या खानदानाचा अपमान केला, लक्षात ठेव. बरोबर आहे म्हणा. एवढ्या सहजासहजी सोडा ना आपण तिला. बरोबर आहे तुझं. यासनी काय करायचं ते करू दे. आपण जाऊन डायरेक्ट वाघमारे मॅडमना जा विचारूया. हा हे बेस्ट आहे. चल. हा चल. तू म्हणजे कोण आहे ग? आता कशाला आलायस? कसं आहे वाघमारे मॅडम, काही माणसं आपल्या नशिबात नसतात, पण स्वतःची कर्म त्यांना आपल्यापर्यंत उडून आणतात. आणि तुमची कर्मच एवढी थोर आहेत की मला नेहमी यावं लागतं तुमच्या नशिबात. अजून किती त्रास देणार आहेस ते एकदा सांग मला. तुझ्या म्हणण्याप्रमाणे माफी बी मागितली आहे ना मी. आता अजून काय हवंय? माफीचं प्रकरण संपलंय मॅडम. आता प्रकरण आहे ते तुमच्या लग्नाचं. मी माझ्या वाटेनं जाणारच होतो, पण तुमचं लग्न होतंय असं माझ्या कानावर. आणि माझं लग्न मोडून तुम्ही स्वतः लग्न करणार हे जरा नॉट फेअर डील वाटते मला. मी होऊ देणार नाही तसं. मी त्यासाठी बी तुमची जाहीर माफी मागते, पण माझा पिच्छा सोडा. असा कसा सोडणार? माझ्या खानदानाला जन्मभरासाठी अपमानाची जखम दिलीत ना तुम्ही. पण ती जखम आता तुम्हाला बी झोंबायला पाहिजे मॅडम. आता काय बी झालं तरी तुमचं लग्न अजिबात होऊ देत नसतोय मी. असं आहे ना, मग ठीक आहे. मग मी मंजिरी वाघमारे तुम्हाला शब्द दे. जोपर्यंत मी तुमचं लगीन जुळवून देत नाही तोपर्यंत मी स्वतः बी लगीन करणार नाही. म्हणजे झोप लागणं झाले नाही ग? अगं नाही, तसं काय नाही. ती दुपारी चौकीत डुलकी काढली होती ना, म्हणून.
चौकीत डुलकी काढलीस म्हणून का अजून बी त्या पोराचा विचार करतेस? अगं नाही, ते वय ग, म्हणजे त्या पोरगा असं का म्हणला की तू त्याचं लगीन मोडलंस? वय ग, तू खरंच त्याचं लगीन मोडलंस? अगं त्याचं काय झालं ना की नको करूस त्याच्याशी लग्न. अगं 1 नंबरचा मवाली गुंडा आहे तो. रोज दंग्यान मारामारी करतोय. आयुष्याची वाट लावून घेशील बघ. पण म्हणजे अगं तुझं इथं तर चांगलंच होतं की ग, त्या पोरीचं भलं बाबा म्हणूनच केलंस तू हे समजा. अगं तुला काय गरज होती त्यात पडायची? त्यांचं त्यांनी बघून घेतलं असतं ना. अशा वेळेला चांगुलपणा बाजूला ठेवून तू स्वतःचा विचार करायला पाहिजे होतास. त्यांचं त्यांना लखला. बरोबर आहे तुझं. मग आता काय करायचं ठरवलंयस? आता काय झाली चूक ती सुधारते. तुम्हाला बी आता सुचतंय व्हय गप्पा मारायचं? झोपा की गप, आणि मला बी झोपू द्या. मम्मी साहेब साताऱ्यात गावागावात व्हायरल झालाय व्हिडिओ. अहो मम्मी, 500 माणसांनी शेअर मारलाय आणि 1000 लाईक्स आहेत बघा. मला काय वाटतंय, बूस्टर मारला तर अजून रीच मिळेल. मारा की बूस्टर. पण मम्मी साहेब, हे व्हिडिओ बघून लोक बोलतील की मम्मी साहेब बघा कशा उलट्या काळजाच्या आहेत त्या. सहज माफी मागून नाही सोडलं म्हणजे आता तुम्ही विलनच व्हाल. ऐसे वेगळं अशा 2 पैशाच्या ट्रोलरला भिकण्यात घालत मम्मी साहेब. आणि लोकांनी असं बी वाटू शकतंय की मम्मी साहेब किती कडक शिस्तीचे आहेत. चूक केल्यावर माफी मागितल्या बिगर सोडत नसतात मम्मी साहेब. मग समोर पोलीस असत नाहीतर कोण पण. होय का नाही मम्मी साहेब? कवे लय हुशार आहेस बघ तू. बराबर कळलं तुला काय ते. मला बी तुमचं म्हणणं पटते मम्मी साहेब. माफी मागायला ती परत केलं. आता आपल्या आकड्यात जायच्या आधी 10 वेळा विचार करतील, बाकीचे 10 वेळा. किती वेळा? 10. सत्या ये इकडं. हॅलो. जा सत्यासाठी नाश्ता ना. सत्या ये इकडं. बस बस इथं बस. सवे, सत्यासाठी ज्या पुरीचं स्थळ आले की नाही ती फोटो दाव की त्याला. ही बघ कशी वाटली. ही डोकं फिरलंय का तुझं? अगं ए सवे, काय खुळीबिळी झाली होय? हा, हे असली बाज माझ्या पोराच्या गळ्यात बांधणार का मी? सॉरी मम्मी साहेब, पेरडून प्लीज. ही बघा, ही कशी वाटली? नाही राहू दे. मम्मी, तू बी आता पोरी शोधायचा लोड घेऊ नको. का? तू शोधली का कुणी? नाही गे, ती कॉन्स्टेबल शोधतो म्हणाली. तिनं शब्दच दिलाय तसा. ती नेबॅट पोरगी, ती तुझ्यासाठी पोरगी शोधणार? अरे काय डोसकं बिस्क फिरलं का तुझं? हा, ती तिच्यासारखी जागाव पोरगी तुझ्या गळ्यात बांधल बघ. हे बघ सत्या, ती काय नाही हा, तुझ्यासाठी पोरगी मी शोधणार. ए सरे, आणि इकडं. हा बघ, ती पसंत आहे का सांग तुला? तशी माझ्या नजरेत एक पोरगी आहे, सत्याला शोभून दिसणारी आणि स्वभावानं पण. चित्तरकार, तुम्ही गप बसा. सत्याच्या बाबतीत निर्णय घ्यायला आम्ही खमकी आहे, तुमची गरज नाही. आणि तुम्ही पोरगी बघणार म्हणजे माहिती आहे, तुमचा चॉईस चांगला ठाव मला. तुझी निवड पण मीच केली होती. माझी निवड केली तवाच घर टिकलं, संसार टिकला. दुसरी कोणी असती की नाही तर तवाच गेली असती पठारावर घर सोडून झोपडे. मम्मी शांत हो. कशाला त्यांचं बोलणं मनाला लावून घेतेस आणि उगाच माझ्या लग्नाची काळजी करत बसू नको. मी काय म्हणते, तुम्ही कोणी बी लोड घेऊ नका. सत्य दादा, तुमचं नाव मी A to Z या विवाह मंडळात टाकते. मग बघा
कशा लाखात एक पोरी उभ्या राहतात तुमच्या समोर. वा, भारीच आयडिया काढलीस बघ. ह्याची कुठली आयडिया? ही आयडिया तर आधीच माझ्या डोक्यात होती की. ए सवे, माझी आयडिया चोरायची नाही हा. एक काम करू, सत्यान मी जातो आणि नाव देतो A2Z.com वर. हा, होय का नाही सवे? हा होय मम्मी. ठीक आहे मम्मी, मी निघतो आता. लईच उशीर झाला असेल ना आता, आणि सांगू तरी कसं तिला? हा ठीक आहे, राहू देत, मी करते तुला थोडा वेळ. अहो मॅडम तुम्ही? होय, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. ठीक आहे, या ना आत. बसा. काय काम होतं? काम म्हणजे तसं काम नाही का, पण माफी मागायची होती. माफी कशासाठी? माझ्यामुळे तुमचं लगीन मोडलं म्हणून. हा, हे बघा, तो पोरगा तसा चांगला आहे, फक्त माझं त्याच्याशी जरा वाजलं होतं म्हणून मी त्याच्या बाबतीत तुमचे कान भरले होते. तो पोरगा तसा तिरक्या डोक्याचाच आहे म्हणा, पण डोकं काय कुणाचं बी फिरू शकते. माणसानं मनानं चांगलं पाहिजे. तसं मनानं बी चांगला असेलच तो. हा, मारामारी करतो, पण मारामारी करणारी पोरं काय कमी आहेत वे? पण रागावर कंट्रोल केलं की ते बी होईल की कमी? एका वाईट गोष्टी पायी अख्खा माणूस चुकीचा नसतोय ना. शेवटी कुणीच धुतल्या तांदळासारखा नसतो, आणि लई धुतलेल्या तांदळात बी काय सत्व राहत नाही म्हणतात नाही का? काय म्हणजे मला म्हणायचं होतं, त्याच्याशी लग्न करण्यात काहीच हरकत नाही. कसं आहे, लग्न झालं, संसाराला लागलं की माणसं सुधारतात ना. म्हणजे हे बघा, तुम्ही पुण्यांदा विचार करा एकदा. मॅडम, तुम्ही मला चांगलं वाटलेला तो, म्हणून विश्वास ठेवला तुमच्यावर, आणि म्हणून हे सगळं ऐकून पण घेते. मला त्या टुकार मुलासोबत संसार थाटण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. नशीब आहे तुमचं, माझे आई बाबा आत्ता घरात नव्हते. त्यांना जर कळलं ना तू तुझी पर्सनल खुन्नस काढायला माझं लग्न मोडलं होतं, लय अपमान केला असतं तुमचा. तुम्ही एक काम करा मॅडम, निघा आता. अहो मॅडम, या निघा. निघा मॅम. मी फोन कट करते, उचलत नाहीये म्हणजे मी बिझी एवढं कळत नाही तुला? एका मागून एक फोन करतोस. घरच्यांनी बघितलं तर त्यांना डाऊट नाही येणार. फोनच्या त्या बाजूला बसून टिवटिव करणं बंद कर आता. काहीतरी कर रे. इथं घरचे दर आठवड्याला नवीन मुलगा आणून ठेवतात डोळ्यासमोर. मागच्या वेळेस तर सगळं फायनल होतं, ऑलमोस्ट डन. ते नशिबाने कोणीतरी त्याची दुश्मन आली आणि सांगितलं तो गुंड आहे म्हणून लग्न मोडलं. दरवेळेस नाही होणार आहे असं. मला काही माहित नाही, तू लवकर काहीतरी कर. एक तर माझ्या घरी हे सगळं खरं खरं सांग, नाहीतर आपण पळून जाऊन लग्न कर. रुपाली, कोणाशी बोलत होतीस? आई दाखव. कोणाशी बोलत होतीस तू फोनवर? आणि कोणासोबत पळून जाणार होतीस? ते नाही, असं काही नाहीये. असं काही नाहीये, सगळं ऐकलेलं आहे आम्ही. तू खोटं बोलतेस. अगं कोणासोबत पळून जाणार होतीस तू? अगं तू थांब जरा. हे बघ बेटा, तुझं बोलणं आम्ही सगळं ऐकलंय. हो, आम्ही दोघांनी ऐकलंय.
आता खरं खरं सांगा, कोण येतो, काय करतो, म्हणजे त्याचा कामधंदा काय आहे, नाव काय, आडनाव काय, कुठल्या घराण्यातला आहे तो, हे बघ आम्हाला सगळं खरं खरं सांगायचं हा. नाही म्हणजे आम्ही तुझं लग्न त्याच्याशी लावून देऊ. हा सांग काय नाव आहे त्याचं. काय बोलताय तुम्ही? कोण आहे, कुठला आहे, काय करतो हे काही माहित नसताना तिचं लग्न लावून द्यायचं बोलताय? थांब जरा थांब, मी बोलतो ना. हा बोल बेटा, काय नाव आहे त्याचं? अगं सांग ना, कोण आहे तो? पुष्कर. पुष्कर नाव आहे त्याचं. पुष्कर. काय करतो तो, म्हणजे बिझनेस वगैरे काय आहे त्याचा? पोवई नाक्यावर वडापची गाडी आहे त्याची. काय काय सांगते ही? वडाप? बाबा बाबा पण त्याचं घरचं सगळं खूप नीट आहे, सगळं व्यवस्थित आहे. मी खूप खुश राहील त्याच्यासोबत. तो खूप चांगला मुलगा आहे. अगं काय? अगं रुपाली, तुला किती शिकवलं आम्ही, किती संस्कार केले तुझ्यावर. अगं तुझ्याबद्दल कितीतरी स्वप्न पाहिलीत ग आम्ही, आणि तू एका वडापवाल्याच्या प्रेमात पडतेस. ते काय नाही, हिला मोबाईल देऊ नका, हिला खोलीत घेऊन जा आणि बाहेरनं दार लावून टाका. ती बाहेर पडता कामा नाही. असं काय बोलताय तुम्ही? माझं ऐकून घ्या बाबा, माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. प्लीज ऐका ना माझं, मी खूप खुश राहील त्याच्यासोबत. घेऊन जा तिला आतमध्ये. मी तर म्हणते हिचं लवकरात लवकर लग्न लावून द्या, नाहीतर 4 चौघात नाक कापून मोकळी होईल ही. बाबा ऐका ना. अगं एवढा मोठा बिझनेसमॅन तुझा बाप, आणि तू त्या ड्रायव्हर सोबत प्रेम करते. चल आई, अगं तू आता कुठे जायचं नाही. अगं एकदा तू भेट तरी त्याच्यात. घराच्या बाहेर एक पाऊलही टाकायचं नाही. आसामचा चहा साताऱ्यात प्या. काय कोणी उत्साही पत्रकारांनी छापली का बातमी अपघाताची? साहेब, अर्ध्या पत्रकारांना तर तुमच्या नावाचीच भीती वाटते, आणि अर्ध्या पत्रकारांना तो अधिकारी मागच्या चाकाखाली गेलाय ही स्टोरी खरी वाटते. साहेब, याच्यावरती जरा मला सह्या हव्या होत्या आपल्या. ड्रायव्हर सुटला का? हो तात्यासाहेब, सोडवलं बघा. तुम्ही एखादी गोष्ट सत्याला सांगितली आणि ती होणार नाही असं होईल का कधी? जय भोलेनाथ साहेब. जय भोलेनाथ. वा 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 वा. जय भोलेनाथ. सत्यासमोर ह्याच्यातलं काही बोलायचं नाही. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. बघा, सत्याची काम करायची पद्धत बघा. म्हणजे एखादं काम दिलंय सत्याला आणि त्याने ते पूर्ण नाही केलं, असं होत नाही कधी. सक्सेस रेट किती? 100% सक्सेस रेट. त्यामुळं सुटला तो आज. ड्रायव्हरचं काय झालं असतं, त्याच्या घरच्यांचं काय झालं असतं, हातावर पोट आहे त्या लोकांनी. पण सत्यामुळे तो सुटला. शेवटी सत्याचा विजय झाला. विजय झाला सत्याचा. आणि सत्याच्या या कामावर खुश होऊन आम्ही प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे शिफारस केली आहे की सत्याला जिल्हाध्यक्ष करा. वाह. आणि मी नुसतं जिल्हाध्यक्ष करून थांबणारा माणूस नाही. शिफारस केली आहे मी या वार्डातून नगरसेवकाचं तिकीट देणारे मी. शेवटी कोणतरी म्हटलं जाय ना, यू वॉन्ट टू क्लाइंब, यू नीड अ लॅडर. आणि पॉलिटिक्स, you want to climb, you need a ladder, and in politics you need a godfather.